आज कुठल्याही आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी डिसिप्लिन गरजेचंच आहे. मग तुमच्या मूड स्विंग्स प्रमाणे तुम्ही काम करत राहिलात ते शक्य नाही. त्यामुळे डिसिप्लिन फार गरजेचं आहे. ते गुंतवणुकीच्या बाबतीत तर ते 100% लागू आहे. आता तुम्ही म्हणालात की रिसर्च करून मग यू रेकमेंड स्टॉक्स. बरोबर. तर हे टिप मिळाली आणि गुंतवणूक केली आणि त्यातून श्रीमंत झालो, ही एक आमचा एक जो सगळ्यांना महत्वाचा फॉर्म्युला मी आवर्जून सगळ्यांना सांगतो की तुमचा इन्कम मिळाल्यानंतर तुम्ही आधी इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यानंतर जी काही रक्कम उरलेली आहे त्याच्या तुम्ही मोजमजा करा. इन्व्हेस्टमेंट जेवढी तुम्ही लवकर सुरू कराल, गुंतवणूक जेवढी लवकर सुरू कराल, त्याचं तुम्हाला बेनिफिट जास्त मिळणार आहे. शेअर मार्केट म्हटलं की हाय रिस्क हाय रिवॉर्ड वगैरे ते तर आपण म्हणतोच नेहमी. मग एखाद्याला जर रिस्क कमीत कमी करायची आणि रिवॉर्ड मात्र शक्य तितका वाढवायचा आहे, अशी जर इच्छा असेल तर काय करावं? ही जी काही प्रक्रिया आहे ना, ही कायम नसते. कुठल्या तरी कारणामुळे मार्केट पडतं काय. अशा वेळी तर तुम्ही जर गुंतवणुकीत ठाम राहिलात, तुमचे काही शेअर्स म्युच्युअल फंड तुम्ही तसेच ठेवलेत, त्याच्यात काहीच ऍक्शन घेतली नाहीत, तर काही वेळानंतर जे करेक्शन येतं, ज्याच्यानंतर परत जी मार्केट सुधारतं, म्हणजे म्हणतात ना लाईनीला लागली असते, अगदी शुद्ध मराठी सांगायचं. आणि त्यावेळी तुम्हाला काही जर तुम्ही पॅनिक होऊन सेल केलात, एक्झिट झालात, तर तुमचं नुकसान होतं. आम्ही सांगतो की तुम्ही पॅनिक सेलिंग किंवा अशा प्रकारे एक सायकोलॉजिकल हे करून तुम्ही सेल करू नका. शांतपणे विचार करा. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आपल्या सर्वांना श्रीमंत व्हायचंय. श्रीमंत होण्याची खटपट सुरू आहे आणि पैसे कमवायचे असतील, श्रीमंत व्हायचं असेल, वेल्थ तयार करायची असेल तर साधारण 2 मार्ग आपल्यासमोर असतात. पहिला मार्ग असतो आपण मेहनत घ्यायची, पैसे कमवायचे. आणि दुसरा मार्ग असतो अर्थातच जे वाचवलेले पैसे ते कुठेतरी गुंतवायचे. आपण मराठी लोक या दोन्ही फ्रंटवर गेली कित्येक वर्ष, कित्येक दशक मेहनत घेतोय आणि ती समृद्धी त्यातून जी आली ती आजूबाजूला दिसतीये. पण इन जनरल काही कम्युनिटीज जशा उद्योजक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून ओळखल्या जातात, तसे काही आपण अजून झालो नाही आहोत. हळूहळू होतोय. त्यामुळे हे जे कन्व्हेन्शनल विजडम असतं इन्व्हेस्टमेंटचं, ते आपल्याकडे आत्ता तयार होतंय. म्हणजे एक कम्युनिटी म्हणून आपल्याकडे धंदा करणारी कम्युनिटी जशी आपण नाही आहोत, तसेच गुंतवणूकदार कम्युनिटी म्हणून आपण अजून तरी उदयाला आलो नाही आहोत. पण मग ते जर करायचं असेल, आपण मेहनतीने कमवलेले पैसे वाढवण्यासाठी जर चांगल्या प्रकारे गुंतवायचे असतील तर अर्थातच कोणातरी एक्सपर्टची मदत घ्यायला पाहिजे. आता मग ही मदत घेताना अर्थातच ते एक्सपर्ट विश्वासार्ह असायला हवेत, ते नॉलेजेबल असायला हवेत, त्यांचं ऑनेस्ट इंटेन्शन आपल्याकडनं कमिशन कमावणं हे नसावं. अर्थातच त्यांचाही धंदा आहे, त्यांनीही पैसे कमावेत, पण त्यांचं ऑनेस्ट इंटेन्शन, त्यांची प्रायोरिटी आपली संपत्ती वाढवावी हे असावं. असे फार मोजकेच सर्व्हिस प्रोव्हायडर्स आपल्याला त्या इंडस्ट्रीमध्ये दिसतात. तसेच एक गुंतवणूकदारांना त्यांच्या उत्पन्नातून वाचवलेले पैसे वाढवण्यात मदत करणारे आणि मुळातच वी मेक यू रिच ही थीम असणारे, हे ब्रीद असणारे आज एक तज्ञ आपल्यावर गप्पा मारायला आलेत इन मराठी मंथनवर. मकरंद पुंडलिक सर, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. पहिल्यांदाच तुमच्या त्या टॅगलाईन बद्दल विचारतो. तुम्ही म्हणजे आतापर्यंत आपण गप्पा मारल्या तेव्हा सुद्धा मला जाणवलंय की तुम्ही हे सतत वी विल मेक यू रिच या थीमवर काम करता. तर म्हणजे तुम्ही तर आम्हाला रिच करून द्याल, पण आता तुम्ही भारत, अमेरिका आणि दुबई या तिन्ही ठिकाणी गुंतवणूक करायला मदत करता. तर एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत होण्याच्या प्रवासात तुम्हाला काय वाटतं, अडचण कुठे निर्माण होते, अप्रोच कुठे चुकतो? सगळ्यात मोठी अडचण असेल ना ती आपली मानसिकता. कारण मानसिकतेवर यश अवलंबून असतं. त्यासाठी मी एका उत्तम पुस्तकाचं नाव अगदी आपल्या सेशनच्या पहिल्यांदा सांगेन. करोल ड्वेक नावाची एक लेखिका आहे आणि तिने जे पुस्तक लिहिलेलं आहे सायकोलॉजी न्यू सक्सेस. बरं. तर अशा अनेक प्रकारची पुस्तकं आहेत, पण करोल ड्वेकचं हे जे पुस्तक आहे ते प्रत्यक्ष बिल गेट्सनी सुद्धा रेकमेंड केलेलं आहे. तर ही मानसिकता बदलण्यासाठी ना तुम्ही अशा प्रकारची पुस्तकं अवश्य वाचावीत. आता फक्त मानसिकता बदलून पैसे मिळणार नाहीयेत, तर त्यासाठी योग्य सल्लागाराची निवड करणं गरजेचं आहे. आणि ज्याच्यात मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या 38 वर्षाचा अनुभव असल्यामुळे ते काम मी तुमच्यासाठी निश्चित करेन. मानसिकतेत गडबड असते म्हणजे काय असतं, नेमकं काय चुकतं? मानसिकतेमध्ये काय होतं ना की मानवी स्वभावाचा एक पैलू आहे की ज्याच्यात वाईट गोष्टींवर लवकर विश्वास ठेवला जातो.
बरं. तर आपल्या विशेष करून मराठी लोकांच्या घरांमध्ये शेअर बाजाराबद्दल असेच काही चुकीचे माहिती पसरवली जाते की तो जुगार आहे, सट्टा आहे, ते आपलं काम नाही, पैसे पडतात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, याच्यामुळे आपली मानसिकता नकारात्मककडे झुकायला लागते. तर ती सकारात्मक जर एकदा केली तर मग त्याच्यानंतर यश मिळणं अवघड नाही. आणि ॲज ए शेअर ब्रोकर आणि ॲज ए गुंतवणूक सल्लागार मी सर्वात पहिले काय करतो ना, तर तुमची मानसिकता बदलतो आणि तुमची ही जी नकारात्मक विचाराची जाळी आहे, जळमट आहेत, पुलंच्या भाषेत ज्याला म्हणतो, ती मी धुवून काढतो आधी. बरं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकदा ते सगळं स्पष्ट पिक्चर उभं राहिलं, चित्र उभं राहिलं, की मग गुंतवणूक करणं, गुंतवणुकीतून फायदा मिळवणं, तो फायदा टिकून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी सहज साध्य होऊन जातात. मग ही मानसिकता, सो नाऊ दॅट यू आर वर्किंग विथ 3 डिफरंट काइंड ऑफ पीपल, म्हणजे भारत, अमेरिका, दुबई, म्हणजे इंटरेस्टिंगली तुम्ही या तिन्ही देशांच्या एक्सचेंजवर गुंतवणूक करायला मदत करता आणि या तिन्ही Yes. देशांच्या नागरिकांबरोबर काम करता. बरोबर. तर या मानसिकतेत जिओग्राफी वाईज काही फरक जाणवतो, भारतातला इन्व्हेस्टर, अमेरिकेतला, दुबईचा? निश्चितच. एक तर म्हणजे आपल्या भारतीयांना मी कमी लेखत नाही, पण अमेरिकेतले जे गुंतवणूकदार आहेत त्यांचा स्वतःचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात असतो. हो का? येस. भारतीयांचा पण आता तो गेल्या एक 10-15 वर्षामध्ये तो फरक वाढायला लागलेला आहे, बदल जाणवायला लागलेला आहे. पण अमेरिकेतली लोक ह्याबद्दल खूप जागरूक आहेत आणि त्यामुळे त्यांची इन्व्हेस्टमेंट करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. कम्पॅरेटिव्हली भारतीयांची सुद्धा वेगळी आहे, पण भारतीयांच्यामध्ये मुळातच एक बचत करण्याचा एक दृष्टिकोन असल्यामुळे ते जास्तीत जास्त बचत करण्यासाठी म्हणून मग गुंतवणूक करायला वळलेले आहेत. ती एक चांगली गोष्ट आहे. दुबईतला आता माझा तसा रिसेंट आम्ही सुरू केलेला आहे, पण मुळातच दुबई हा गर्भश्रीमंतांचा देश मानला जातो आणि त्यामुळे त्यांना ह्याच्यात एक गोष्ट आहे ना, की जेवढी तुमची गुंतवणूक जास्त तेवढे तुमचे रिटर्न जास्त. बरोबर. तर त्यामुळे नॅचरली त्यांची गुंतवणूक अरबांमध्ये, खरबांमध्ये असल्यामुळे त्यांचे रिटर्न जास्त असतात. आपल्या इथे थोडेसे लोक सेफ प्ले करतात, म्हणजे 1000, 10,000, 25,000, 1,00,000. तर त्यामुळे नॅचरली तुमची गुंतवणुकीची रक्कम असते त्याप्रमाणात तुम्हाला त्याची परतावा त्याच्या मिळणार आहे. अमेरिकेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करतात, अगदी बरं. बिलियन वगैरे वगैरे, पण अशा मिलियन बिलियन्समध्ये करतात. नॅचरली त्यांचा रिटर्न्सचा जो आकडा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. पण मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की मी ह्या क्षेत्रात आता गेले जवळजवळ 38 वर्ष काम करत असल्यानंतर पूर्वीचा गुंतवणूकदारांचा कल आणि मानसिकता खूप बदललेली आहे. आपल्यातली लोक सुद्धा, विशेष करून यंग जनरेशन, ती खूप मोठ्या प्रमाणात रिस्क घ्यायला तयार व्हायला लागले आहे, बिनधास्त उडी मारायला लागलेले आहेत. त्यामुळे आधीची जनरेशन आहे जे साधारण 50च्या आतले आहेत किंवा 50च्या वरचे आहेत, ते अजूनही थोडा प्ले सेफ करतात, पण त्यांचा सुद्धा मानसिकता बदलत चालेल, कल वाढत चालेल चांगल्या गोष्टीकडे, ही निश्चित चांगली बाब आहे. मला काय वाटतं, आणि म्हणजे आजपासून मागे तुम्ही म्हणजे 30-40 वर्ष गेलात तर ती पिढीच, त्यांच्याकडे ऑप्शन्स खूप कमी होते, बरोबर. जबाबदाऱ्या खूप होत्या, त्यामुळे त्यांच्या समोर मला वाटतं जपून सगळं करण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. खरं आहे. तर त्या परिस्थितीनुसार तुमचा अप्रोच बदलत जातो. बरोबर. सर, तुम्ही आता म्हणालात ना की व्हॉल्यूम किती आहे गुंतवणुकीचा यानुसार परतावा बदलणार आहे, साहजिकच आहे. तुम्हाला असं वाटतं का की व्हॉल्यूम नुसार रिस्क प्रोबॅबिलिटी सुद्धा कमी जास्त होते? म्हणजे माझ्याकडे जास्त गुंतवायचं हे असेल तर मला रिस्क थोडी डिव्हाइड करता येते वगैरे, असं काही होतं? अगदी आपण एक्झॅक्टली तसं नाही म्हणू शकणार, पण थोड्या प्रमाणात असं होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे ना की व्हॉल्यूम हे मार्केटच्या सेगमेंट किंवा व्हॉल्यूमच्या मार्केटवर अवलंबून जरी असलं तरी वैयक्तिक गुंतवणूकदारांची गुंतवणूक असते, त्याच्याप्रमाणे ते परतावा बदलत राहतो. तर ते ह्या गोष्टीचा थोडासा आवर्जून विचार करणं गरजेचं आहे. तुमच्या इंडस्ट्रीचा अजून एक गडबड काय आहे सर? गडबड नाही म्हणणार मी, पण फॉर्मॅटच असा आहे की मी एखाद्या, म्हणजे व्हाय पीपल प्रेफर झिरोदा वगैरे, की जे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहेत त्यांचे स्वतःचे काही चार्जेस असतात आणि त्या चार्जेसमध्ये मग ते चार्जेस लागणार, मग माझ्या ट्रान्झॅक्शनवर त्याची लिमिट येणार, कारण मला असं वाटणार की अरे विकताना खरेदी करताना मला ते ब्रोकरेज द्यायला लागेल. तर हे चार्जेस कमी असणं जास्त असणं ह्यातून किती फरक पडतो? आता मी म्हणेन की मी इथे कोणालाही कमी जास्त लेखलं नाही, पण आता जे काही सो कॉल्ड डिस्काउंटेड ब्रोकर जे आलेले आहेत त्यांच्याकडे सगळ्यात ज्या गोष्टीची कमतरता आहे ते म्हणजे अनुभव.
आणि इन्फ्रास्ट्रक्चर. बरं. त्यामुळे ज्यांच्या कंपन्यांची स्थापना 25, 30, 40 वर्षांपूर्वी झालेली आहे, अशा कंपन्यांमध्ये खातं उघडणं, डीमॅट खातं उघडणं, ट्रेडिंग खातं उघडणं हे लोकांना जास्त सेफ वाटतं, कारण की त्यांना त्याचा सपोर्ट मिळत असतो. बरोबर आहे. ह्या नवीन जे झिरो डिस्काउंटेड किंवा तुम्ही आता जी काही नावं घेतलीत, त्याच्यामध्ये तसा इन्फ्रास्ट्रक्चरचा म्हणावा तेवढा एक परफेक्शन नसल्यामुळे अनेकांना त्यांच्यापासून नुकसान झालेलं आहे. तर आम्ही म्हणतो की आमच्यासारख्या सल्लागारांकडनं जर तुम्ही गुंतवणूक केलीत, तर आम्ही तुम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे नफा मिळवून देऊ की ही जे ब्रोकर देण्याची जी काही Brokerage अमाऊंट आहे हां, ती इतकी नगण्य असेल. हां. तर त्यामुळे मला वाटतं की तुम्ही थोडा असा दृष्टिकोन बदलावा. आणि त्यामुळे मला आवर्जून अभिमानाने सांगावंसं वाटतं की अनेकांनी इतर डिस्काउंटेड ब्रोकरकडे अकाउंट असताना सुद्धा आमच्याकडे गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. ते निश्चितच त्याचं द्योतक आहे असं मला वाटतं. हो ना, कारण आपण गप्पा मारताना तुम्ही म्हणाला की तुमच्याकडे रिसर्च टीम आहे स्वतंत्र. बरोबर. तर हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट आम्हाला चार्जेस दिल्याशिवाय कसा मिळणार? शेवटी वी शुड पे फॉर द एक्सपर्टीज दॅट यू हॅव, येस, राईट? करेक्ट. कारण तुमच्या रिसर्चचा तो फायदा आम्हाला थेट मिळणार आहे. सी आमच्या दुसरा अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला डबल सपोर्ट मिळतो. एक तर कंपनीतर्फे आणि माझ्या स्वतःच्या ज्या रिसर्च टीम आहे, आम्ही स्वतःच्या आमच्या रिसर्च टीमतर्फे आम्ही टेक्निकली फंडामेंटली पूर्ण कंपनीचा रिसर्च करतो आणि मगच ते स्टॉक्स आम्ही तुम्हाला रेकमेंड करतो. निश्चितच त्यामुळे होतं काय की त्या रिसर्चचा फायदा डायरेक्टली आमच्या सगळ्या गुंतवणूकदारांना मिळतो आणि ते त्याच्यातून खूप आनंदी होतात, समाधानी होतात आणि त्यामुळेच आमच्या जो रोज गुंतवणूकदारांचा संख्या जी वाढत आहे त्याला वेगळं काही परिणाम द्यायची काही गरज नाही, प्रूफ द्यायची काही गरज नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात की रिसर्च करून मग यू रेकमेंड स्टॉक्स. बरोबर. तर हे टिप मिळाली आणि गुंतवणूक केली आणि त्यातून श्रीमंत झालो, ही एक आता टीप वगैरे हा दुर्दैवाने खूप बदनाम झालेला शब्द आहे. टीप वगैरे जे म्हणतात ना, काही वेळेला असे म्हणतात ना की एक इम्पल्सिव्ह असतात त्या माझ्या मते, की कुठून तरी काहीतरी ऐकलेलं असतं, हे ऐकलेलं असतं. काही जण अशी जी टीप जण सो कॉल्ड एक्सपर्ट असतात, ते कुठल्या तरी एखाद्या बातमीवरनं अशा त्या म्हणतात ना जम्पिंग टू द कन्क्लुजन. आम्ही तसं करत नाही की त्याचं पूर्ण रिसर्च करतो, हे करतो. त्यामुळे कदाचित आमची जी सो कॉल्ड टीप असते ना त्याच्यापेक्षा आम्ही त्याला कॉल म्हणतो किंवा रेकमेंडेशन म्हणतो, की आम्ही सुचवतो, टीप देत नाही. तर त्यामुळे हा दोन्हीतला फरक गुंतवणूकदाराने अवश्य लक्षात घ्यावा आणि शक्यतो अशा टिप्सला बळी पडू नये, कारण की नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुमच्या या म्हणजे आपण त्याला टिप नको म्हणायला, तुम्ही रेकमेंडेशन करता, तर या रेकमेंडेशन मध्ये काय प्रोसेस आहे? हाऊ डू यू रिसर्चची काही प्रोसेस आहे ना? रिसर्चची अशी प्रोसेस की आम्ही कम्प्लीट त्या कंपनीचा अभ्यास करतो, त्याला आपण टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस म्हणतो, ते सगळं करतो आम्ही. त्याच्यानंतर ह्या कंपनीचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून सांगतो की बॅक परफॉर्मन्स इज नॉट ए गुड टाईप ऑफ गिविंग द रेकमेंडेशन. पुढे प्रोजेक्टेड ग्रोथ किती आहे हे महत्वाचं आहे. बरं. मागे जो भूतकाळ होऊन गेला की त्या कंपनीने चांगलं काम केलं, पुढे ती कशी चांगलं काम करणार आहे, कशा प्रकारच्या संधी त्या कंपनीला असणार आहेत, कशा प्रकारच्या व्यवसाय वृद्धीसाठी त्यांच्याकडे काय संधी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही रिसर्चमध्ये अंतर्भाव करतो आणि मगच आम्ही त्या कंपन्यांचं नाव रेकमेंडेशन म्हणजे आमच्या लिस्टमध्ये आमच्या गुंतवणूकदारांना शेअर करतो. त्यामुळे एक सपोर्ट, भविष्यकालीन ग्रोथ, भविष्यकालीन वाढ ही फार महत्वाची आहे. कारण तुम्ही अशा काही गोष्टींमध्ये अनेकांना अनुभव पण आले असतील की मागे खूप छान चालली होती, सेक्टरमध्ये हे झालं होतं, पण आता हे जग इतकं डायनॅमिक होत चाललेलं आहे की काल जे होतं ते भूतकाळ झालेलं आहे. त्यामुळे पुढच्या ग्रोथच्या दृष्टिकोनातून भविष्य काळात ह्या कंपन्यांची कशी तग धरून राहील ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि नेमकं तेच आमची रिसर्च टीम करते. बर, हे कसं बघता येतं? म्हणजे भूतकाळ जे झालंय ते तर दिसतंच, म्हणजे बॅलन्स शीटवर दिसतं. बरोबर. पण अमुक एक कंपनी पुढच्या 5, 10, 20, 25 तुमची जी काही टाइमलाईन असेल इतक्या वर्षांमध्ये ती कुठे जाण्याची शक्यता आहे, हे कशावरनं तुम्ही ती मुख्य म्हणजे त्याच्यातली गोष्ट आहे तर कंपनीचा व्यवसाय, कंपनीच्या जे काही प्रमोटर्स आहेत त्यांची त्याच्यातली इन्व्हॉल्वमेंट, त्यांचं त्याच्याबद्दलचं नॉलेज. एक वॉरेन बफेटचं एक वाक्य मला तुम्हाला आवर्जून इथे सांगावं लागेल की यू इन्व्हेस्ट इन द बिझनेस विच यू आर फॅमिलियर विथ. करेक्ट.
त्यामुळे वॉरेन बफेट सारखी इतकी तज्ज्ञ, जगाच्या पातळीवर इतकी तज्ज्ञ व्यक्ती जेव्हा असं काही सांगते, तर त्यांच्या ह्या बोलण्यामध्ये खूप खोल अर्थ दडलेला आहे. हम्म, हम्म. जे तुम्हाला कळत नाही त्याच्यात तुम्ही गुंतवणूक करू नका. हम्म. आणि ही जी लोक ज्या मोठमोठ्या करोडोच्या कंपन्यांमध्ये प्रमोटर्स असतात, फाउंडर्स असतात, त्याचा त्यांचा गाढा अभ्यास असतो. हम्म. त्यामुळे अशा लोकांचे अंदाज चुकत नाहीत. अशा लोकांची स्वतःची त्याच्यात इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलेत तर तुम्हाला ते निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. हम्म. त्यासाठी मी गुंतवणूकदारांना सांगेन की तुम्ही काही अंशी स्वतःचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी आम्ही आहोत. हम्म. हे अशा प्रकारे आपण त्याचं एक म्हणजे म्हणताना संक्षिप्तपणे तुम्हाला मी सांगू शकेन. हम्म. 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 म्हणजे मला जर एखादी कंपनी भविष्यात कसं व्हॉट काइंड ऑफ बिझनेस परफॉर्मन्स दे विल हॅव बरोबर. याची जर चाचपणी करायची असेल तर ती कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहे, त्याचे फाउंडर्स कोण आहेत, त्यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, असे फॅक्टर्स बघायला लागतात. अजून काही फॅक्टर्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्या कंपनी प्रोजेक्ट मध्ये ग्रोथ किती आहे, पुढे तिचा कितपत तिला वाढीला भारताच्या बाहेर जागा आहे, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही याचा अभ्यास करा. आणि त्याच्या ऐवजी मी असं सांगेन की तुम्ही आमच्यासारख्या सल्लागारांचा फायदा घ्या, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या आणि निश्चिंत राहा. म्हणजे आमची तुमच्या डोक्यावर तुम्हाला जे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये जी काही रोजची काही चॅलेंजेस फेस करावे लागतात त्याच्याला थोडाफार आम्ही आमच्या डोक्यावर घेतो आणि तुम्हाला निश्चिंतपणे चांगल्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची आम्ही तुम्हाला रेकमेंडेशन देतो. बर, मग हाऊ डू यू वर्क? म्हणजे तुम्ही माझ्या वतीने माझे ट्रेडिंग वगैरे करता की तुम्ही मला सांगता आणि मग मी करायचंय? हे दोन्ही प्रकारे असतं. बरं. त्याच्यात काही आमच्या काही नियमानुसार, सेवेच्या नियमानुसार आम्ही तशा प्रकारची कामं करतो. बरं. शक्यतो आम्ही ज्यांना रेकमेंडेशन देतो आणि ती ह्या सगळ्या निकषांवरती ताऊन सुलाखून निघालेले असतात. बरोबर, ह्याची मात्र मी तुम्हाला ग्वाही देतो. अच्छा अच्छा. सो मग ते आम्ही एक्झिक्यूट करायचं, ते तुम्ही करायचं, हे दोन्ही मॉडेल तुमच्याकडे आहे? फक्त एक दुय्यम प्रश्न येतो. ते फक्त बटन्स दाबायचं आजकाल. बर. माझ्या समोर नेहमी म्हणजे माझा वैयक्तिक मला काय वाटतं की म्हणजे ऑब्व्हियसली हा पर्याय माझ्यासमोर आहेच आहे की मी तुमच्यासारख्या एखाद्या तज्ञाकडून माझी गुंतवणूक मॅनेज करायला तुमच्यावर मी विसंबून राहावं. दुसरीकडे काय वाटतं की म्युच्युअल फंड्स मध्ये तर सगळे बाप लोक बसलेत, त्यांनी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या फॉर्च्यून 500 कंपनीज एकत्र करून तो क्लब तयार केलाय आणि मग ते त्यामध्ये पर्सेंटेज कमी जास्त करतात. तर मग मी शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करावी की म्युच्युअल फंडला मी प्राधान्य कशाला द्यावं? व्हॉट डू यू रेकमेंड? मी म्हणेन की तुम्ही समजा अगदी नव्याने येत असाल या क्षेत्रात तर म्युच्युअल फंडकडे सुरुवात करू शकता. म्युच्युअल फंडचा सगळ्यात मोठा फायदा आहे की त्याला आपण ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणतो. शेवटी त्या कंपन्या सुद्धा शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. बरोबर. पण हे गुंतवणूक करताना तुमच्या प्रत्यक्ष तुम्हाला करायची गरज नसते, तर त्यांचा एक फंड मॅनेजर असतो आणि तो ही सगळी त्याच्या अभ्यासानुसार तो त्याची सगळी गुंतवणूक करत असतो. त्यामुळे रिस्क तुम्हाला कमी असते आणि तो महत्वाचा जो पार्ट आहे रिस्कचा तो बऱ्यापैकी एलिमिनेट केला जातो. म्हणून मी म्हणेन की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करा. थोडंसं तुम्हाला माहिती झाली किंवा तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी वाढली मग तुम्ही थोडंसं शेअर्समध्ये येऊ शकता. काही जण अचानक ज्यांच्याकडे थोडेसे डेअर डेव्हिल आहेत ते डायरेक्ट शेअर्समध्ये पण करतात. पण येस, नव्याने अगदी येणाऱ्यांनी थोडंसं म्युच्युअल फंडमध्ये सुरुवात केली तरी निश्चितच चांगलं आहे. मी स्वतः आता ARN होल्डर आहे, त्यामुळे आम्ही त्या सुद्धा देतो. अच्छा, येस. बरं, म्हणजे तुम्ही शेअर्स आणि म्युच्युअल फंड दोन्ही याच्या गुंतवणुकी आम्ही हे करतो. अधिकृत आम्ही त्याचे सल्लागार आहोत. बरं. त्यामुळे आम्ही मुख्य म्हणजे त्याच्यात काय करतो ना की समोरच्या व्यक्तीची कपॅसिटी बघतो आणि मी पर्सनली अशा गोष्टींकडे लक्ष आवर्जून देतो की माझ्याकडे गुंतवणूक केल्यानंतर त्या व्यक्तीची रात्रीची झोप खराब होता कामा नये. हो ना. तो निश्चितपणे झोपला आहे की येस MPFC कडे आम्ही गुंतवणूक केलेली आहे, मला आता काळजी करायची गरज नाही. आणि अशा प्रकारचे आमचे हजारो गुंतवणूकदार आहेत आणि ते वाढत आहेत दररोज. तर आम्ही चांगल्या प्रकारे काम करत आहोत, हेच त्याचं प्रतीक आहे असं म्हणू शकतो. बरोबर. कारण काय होतं ना, म्हणजे म्युच्युअल फंडचं मला आणि बरोबर आहे, ते तुमच्यासारख्या
तज्ञ मार्गदर्शकावर सगळं सुपूर्द करणं किंवा म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणं, यात होतं काय की माझे इमोशन्स बाजूला होतात. हं. मार्केट पडलं, मला भीती वाटली, मी पैसे काढून घेतले. हा जो प्रकार आहे तो ह्यातनं टाळता येतो असं वाटतं. निश्चितच कारण मुख्य म्हणजे तुम्ही आता जे एक चांगला मुद्दा उपस्थित केला मार्केट पडणं. ही जी काही प्रक्रिया आहे ना, ही कायम नसते. कुठल्या तरी कारणामुळे मार्केट पडतं काय. अशा वेळी तर तुम्ही जर गुंतवणुकीत ठाम राहिलात, तुमचे काही शेअर्स म्युच्युअल फंड तुम्ही तसेच ठेवलेत, त्याच्यात काहीच ॲक्शन घेतली नाहीत, तर काही वेळानंतर जे करेक्शन येतं, ज्याच्यानंतर परत जी मार्केट सुधारतं, तर परत तुमचे गुंतवणूक म्हणजे म्हणतात ना लाईनीला लागली असते, अगदी शुद्ध मराठीत सांगायचं. आणि त्यावेळी तुम्हाला काही जर तुम्ही पॅनिक होऊन सेल केलात, एक्झिट झालात, तर तुमचं नुकसान होतं. आम्ही सांगतो की तुम्ही पॅनिक सेलिंग किंवा अशा प्रकारे एक सायकोलॉजिकल हे करून तुम्ही सेल करू नका. शांतपणे विचार करा. आणि इंग्लिशमध्ये म्हणतात की इट इज ऑलवेज बेटर टू रिस्पॉन्ड दॅन टू रिॲक्ट. करेक्ट करेक्ट. तुम्ही रिॲक्ट नाही झालात, शांत बसलात, तर तुम्हाला फायदा निश्चित होणार आहे, हे मी आवर्जून सांगू शकतो. म्हणजे मी मागे एकदा वाचलं होतं की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून श्रीमंत होण्यासाठी ते टेक्निकल नॉलेज वगैरे वगैरे सगळं लागतं, पण त्याहून महत्वाचं डिसिप्लिन. डिसिप्लिन तर महत्वाचं. येस, शिस्त आज कुठल्याही आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी डिसिप्लिन गरजेचंच आहे. मग तुमच्या मूड स्विंग्सप्रमाणे तुम्ही काम करत राहिलात ते शक्य नाही. त्यामुळे डिसिप्लिन फार गरजेचं आहे. ते गुंतवणुकीच्या बाबतीत तर ते 100% लागू आहे. थोडं दुबईकडे येतो. म्हणजे दुबई बद्दल फार उत्सुकता आहे की एक तर टॅक्स फ्री आहे, हां. त्यामुळे तिथे राहून तिथल्या शेअर मार्केट तिथल्या स्टॉक एक्सचेंज मध्ये गुंतवणं किंवा आपण तिथे गुंतवणं, हाऊ डज इट मेक अ डिफरन्स? आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी काही स्कीम्स आहेत, त्या आता नवीन आले, फार पूर्वीपासून आहेत, ज्याच्यामध्ये की लिबरलाइज रिमिटन्स स्कीम म्हणतात, ज्याला LRS म्हणतात. तर त्याच्या अंतर्गत तुम्ही भारताच्या बाहेर कुठलीही व्यक्ती $2.5 लाख पर्यंत गुंतवणूक करू शकते. तर $2.5 लाख जर तुम्ही त्याचं रुपयामध्ये जर रूपांतर केलं, तरी काही 1-2 कोटीच्या वरती त्याची ती रक्कम जाते. आणि त्याच्यातलं काही पोर्शन तुम्ही दुबईत म्हणा किंवा अमेरिकेत म्हणा गुंतवणूक करू शकता आणि तिथले रिटर्न्स चांगले मिळतात. आणि निश्चितच आपल्या इथे जसा धोका असतो तेवढा त्या कंपन्यांमध्ये पण धोका असतो. पण त्या कंपन्यांचे व्यवहार किंवा उलाढाल ती अनेक देशांमध्ये चालत असल्यामुळे त्या कंपन्या जास्त चांगले रिटर्न्स देत असतात. परत ते त्या देशाच्या करन्सीमध्ये देत असतात. बरोबर. तर हा त्याचा फायदा आहे. पण ह्याचा मी म्हणेन की तुम्ही थोडे पूर्ण आमच्याशी वैयक्तिक चर्चा करा आणि मगच आम्ही तुम्हाला त्याच्या पुढे नेमकं बरोबर. कसं करायचं ते आम्ही तुम्हाला नक्कीच सुचवू. हे सगळं फक्त वरवरची माहिती म्हणून डिसिजन घेताना तर येस, करेक्ट. बरोबर आहे, बरोबर. एका मध्यमवर्गीय माणसानी, म्हणजे आता आपण दुबई, अमेरिका, भारत आपण खूप असं मोठं बोलतोय, पण आता आपल्याकडे कसं होतं बघा की त्या मध्यमवर्गीय फॅमिलीतून मुलाला नोकरी लागली की पहिले 2-3 महिन्याचे पगार, तर तो घरात सगळं एन्जॉय करण्यात वगैरे ते होतं, आणि मग गुंतवणुकीचा विचार सुरू होतो. तर व्हॉट वुड यू रेकमेंड? नुकताच जॉब लागलेले असतील किंवा जॉब लागून थोडे सेटल झाले असतील, ह्यांचा इन्व्हेस्टमेंटकडे अप्रोच कसा असायला पाहिजे? मी तर म्हणेन की मजा मस्ती तर ठीक आहे. आमचा एक जो सगळ्यांना महत्वाचा फॉर्म्युला मी आवर्जून सगळ्यांना सांगतो की तुमचा इन्कम मिळाल्यानंतर तुम्ही आधी इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यानंतर जी काही रक्कम उरलेली आहे त्याच्यात तुम्ही मौजमजा करा. इन्व्हेस्टमेंट जेवढी तुम्ही लवकर सुरू कराल, गुंतवणूक जेवढी लवकर सुरू कराल, त्याचं तुम्हाला बेनिफिट जास्त मिळणार आहे. कारण की तुमच्या गुंतवणुकीला वाढीसाठी जास्त वेळ कालावधी मिळतो. आज समजा एक 25-30 वर्षाच्या आज खूप चांगल्या प्रकारचे त्यांना पॅकेजेस मिळतात. तर त्यांनी अशा प्रकारचे 20%, 30% किमान गुंतवणूक करावी. उरलेले पैसे जे आहेत ते इन्शुरन्स घ्यावा स्वतःचा, नंतर काही रिअल एस्टेट म्हणा किंवा इतर काही त्यांना जे काही करायचंय. कारण आज आता सर्वसामान्य ही जी ह्या वयातली जी मुलं आहेत, त्यांचा सगळ्यात म्हणजे की आयफोनचं प्रॉडक्ट घ्या किंवा नवीन गॅजेट्स घ्या. ठीक आहे, तुमची इच्छा आहे, हौस आहे, ठीक आहे, पण त्याच्यात गुंतवणूक करा. कारण ॲपल दर महिन्याला, दर दिवसाला काही ना काही नवीन प्रॉडक्ट्स काढत असणार आणि ती प्रत्येक नवीन प्रॉडक्ट आपण लगेच घेतलंच पाहिजे हे प्रॅक्टिकली शक्य नाही आणि मी तर रेकमेंड नाही करणार. म्हणजे त्यामुळे आधी तुम्ही
तुमची सॅलरी झाली की तुम्ही कसं SIP लावा, SCP लावा. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SCP म्हणजे आपण सिस्टमॅटिक इक्विटी प्लॅन जे आपण शेअर्समध्ये करू शकतो. तर तशी तुम्ही सुरुवात करा. दर आठवड्याला, दर महिन्याला तशी ती फिक्स रक्कम तुम्हाला कंपल्सरी इन्व्हेस्टमेंट होत राहील. आणि मी तुम्हाला आवर्जून माझ्या अनुभवानं, आमच्या अनेक गुंतवणूकदारांच्या अनुभवानं सांगू शकतो की 1-2 वर्षातच तुम्हाला कळेल की अरे आपण इतकी छोटी छोटी रक्कम गुंतवली पण ती किती मोठी झालेली आहे. 2 वर्षात जर तुम्हाला असा अनुभव येत असेल तर विचार करा का 25-30 वर्षांमध्ये किती प्रचंड संपत्ती तुम्ही जमा करू शकाल ह्या छोट्या छोट्याशा सवयींमुळे. तर अशा प्रकारचा तुमचा दृष्टिकोन ठेवा, निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमच्याकडे काही अशी इंटरेस्टिंग उदाहरणं आहेत की अमेरिकेतल्या एखाद्या शेअर्स मध्ये गुंतवले आणि त्याची पुढे वेल्थ क्रिएट झाली किंवा अशी अनेक उदाहरणं आहेत की म्हणजे आता ज्या अमेरिकेतल्या ज्या फेमस कंपन्या आहेत, समजा टेस्ला असू दे, गुगल असू दे, अमेझॉन असू दे, स्टारबक्स असू दे, तर ह्या सगळ्या कंपन्यांचे पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात 4-5 आकडे त्यांचे भाव असायचे. नंतर त्यांनी काय केलं, त्या कंपन्यांनी त्यांचं स्प्लिट केलं, म्हणजे हा. त्याचं विभाजन केलं. त्यामुळे ज्या लोकांनी, माझ्या अनेक गुंतवणूकदारांनी ज्यांना त्या स्प्लिटच्या आधी ते शेअर्स घेऊन ठेवलेले होते, त्याचा त्यांना प्रचंड फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे झालं काय की जो पूर्वी 4 आकडी असलेले, डॉलर्समध्ये 4 आकडी असलेल्या किमती असलेले शेअर्स आता 3 आकड्यांमध्ये मिळायला लागलेले आहेत. त्याचा निश्चित फायदा झालेला आहे. तर आम्ही अशा प्रकारचे रेकमेंडेशन देतो की हा शेअरचा स्प्लिट येणार आहे, बोनस येणार आहे. त्यामुळे होतं काय की तुम्ही त्यावेळेला ती ही योग्य गुंतवणूक केलीत, तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. असं असं झालंय की कोणी खूप, तुम्ही मगाशी म्हणलात SEP, सिस्टमॅटिक इक्विटी प्लॅन, हा SCP. SEP मध्ये अगदी मोजकेच काहीतरी महिन्याचे पैसे टाकायला सुरुवात केली आणि 2 वर्षात 5 वर्षात त्याचा खूप मोठा. निश्चितच माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत आणि त्याचं जर वयोगट जर बघितलं तर 18 ते 74 ह्या वयोगटात, बापरे, एवढ्या वाईड रेंज मध्ये. येस, एवढ्या वाईड रेंजमध्ये आहेत आणि ते अगदी छोट्या प्रमाणात हे करू शकता. अमेरिकेतल्या गुंतवणुकीमध्ये सगळ्यात एक मोठा फायदा असा आहे की तुम्ही फ्रॅक्शनमध्ये शेअर्स घेऊ शकता. आपल्या त्याच्या भारतामध्ये कमात एक शेअर घेणं गरजेचं आहे. बरोबर. ती तुम्ही 5व्या-6व्या डेसिबल पर्यंत घेऊ शकता. हो का? हा, म्हणजे त्याच्यामध्ये समजा अगदी तुम्हाला अगदी $1चा शेअर जरी तुम्हाला घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता कुठल्याही कंपनीचा. तर अशा प्रकारे काय होतं की हे जे नवीन गुंतवणूकदार आहेत किंवा ज्यांची आता विशेष कपॅसिटी नाही, ती छोट्या प्रमाणात अशी SIP सुरू करू शकतात दर आठवड्याला, दर महिन्याला, आणि त्याच्यामुळे त्यांच्यात त्याची खूप चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. तेवढे ते शेअर्स अक्युमुलेट होतात, त्याच्यामुळे त्याचा जो डिव्हिडंड मिळणारा असतो ते सगळं त्यांना मिळत राहतं. हे त्यामुळे 3-4 वर्षात त्यांचे बऱ्यापैकी चांगलं कॉर्पस तयार झालेलं असतं. भारतात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला जर डीमॅट अकाउंट वगैरे त्याची काहीतरी मिनिमम खर्च आहे, तसा जर अमेरिकेतल्या स्टॉक एक्सचेंज मध्ये करायचं असेल तर त्याचा तसंच आहे आपल्यासारखंच आहे. बहुतेक ठिकाणी आता जागतिक लेवलला सगळे बहुतेक रूल सारखेच आहेत. बरं. तिथे सुद्धा ट्रेडिंग डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं, फक्त ते तिथल्या ब्रोकरकडे करावं लागतं. आपल्या इथला ब्रोकर फक्त भारतापुरताच त्याच्या ट्रान्झॅक्शन परमिशन आहेत. अमेरिकेसाठी तुम्हाला तिथल्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करून द्यावं लागतं आणि आम्ही ती सगळी सेवा आम्ही देतो. म्हणजे आम्ही तुम्हाला, तुम्ही आमच्या वतीने तिकडे उघडा, हो. असं होईल. येस, बरोबर. बरं, याचा साधारण खर्च काय असतो, अंदाज सांगू शकाल? साधारण अगदी नॉमिनल खर्च असतो, त्यामुळे म्हणजे फार ते महाग नाही. अमेरिकेत किमान इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला $100 इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं. $100 म्हणजे 9,000. 9 ते आजच्या डॉलरच्या रेटमध्ये साधारण 9 ते 9,500. 10,000 पकडूया. 10,000 पकडू. येस. पण मग 10,000 मध्ये गुंतवणूक, अकाउंट ओपनिंग वगैरे सगळं 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 होणार? अकाउंट ओपनिंगचे आमचे चार्जेस वेगळे आहेत, नॉमिनल असतात, ते वन टाइम असतात. बरं. आणि बाकीची गुंतवणूक जी आहे ती तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू त्याप्रमाणे शकता. होईल. आता माझे काही क्लायंट्स आहेत ते आठवड्याला $100 पण इन्व्हेस्ट करतात, काही जण वर्षाला 100. हे ज्याच्या त्याच्या कपॅसिटी प्रमाणे आणि माइंडसेट प्रमाणे ते व्हेरी होत राहतं. तुम्ही मगाशी म्हणालात ना की जेवढ्या लवकर सुरू कराल तितका तुमचे पैसे वाढायला तेवढा जास्त स्पेस मिळणार आहे. निश्चित. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जे बरोबर म्हणतात, आहे. तर तुम्हाला हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची फार जादूची उदाहरणं भरपूर दिसत असतील. आहेत, म्हणजे मी त्याच्यावर तुम्हाला अगदी आपण थोडंसं इतिहासात जाऊया. तुम्ही तेनाली रामाचं नाव ऐकलं असेल. हो. हं? Yes, तर yes. धनंजय राजाकडे तो जातो आणि म्हणतो की मला काहीतरी बक्षीस द्या. तो सांग काय हवं बक्षीस. तो म्हणा की बुद्धिबळाच्या 64 रकान्यांमध्ये जेवढे तांदूळाचे दाणे बसतील तेवढे फक्त मला हवेत. तर धनंजय राजा म्हणतो तुला इतकी शुद्ध गोष्ट हवी, मी दिले.
म्हणतो महाराज विचार करा. बरोबर. ठीक आहे. तो सेवकांना सांगतो की ह्याच्यात जेवढे तांदूळ बसतील तेवढे त्याला द्या. तो म्हणतो महाराज माझी एक अट आहे की पहिल्या रकान्यामध्ये एक तांदूळ, त्याच्या दोन. पुढच्या ह्याच्यात 2, त्याच्या पुढच्या ह्याच्यात 4, 8, 16, दुप्पट होत गेले 32 पाहिजे. असे होत गेले पाहिजे. आणि असं करत 64व्या रकान्यापर्यंत जेवढे ते सगळे मला तुम्ही द्या फक्त. आणि राजाला ते पटकन लक्षात येत नाही. आणि नंतर जेव्हा ते 40व्या 50व्या रकान्यापर्यंत येतात तेव्हा सेवक म्हणतात महाराज आपल्या राज्यातला सगळं तांदूळ संपलेला आहे. तर ही कंपाऊंडिंगची जादू आहे. असं जर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये करत राहिलात, हे आम्ही आवर्जून सांगतो, तर तुम्हाला तुमच्या कल्पनेपलीकडे तुम्हाला त्याच्यात नफा मिळेल, फायदा होईल. अजून एक छोटंसं उदाहरण सांगतो, म्हणजे अगदी आजच्या घडीला सुद्धा हे लागू आहे की अनेक जणांचे PPF मध्ये अकाउंट असतात, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या वर्षात समजा तुमचे 1 लाख रुपये असतील, 31 मार्चला आर्थिक वर्ष जेव्हा संपतं त्याच्यावर तुमचे 1 लाखावर 10,000 उदाहरणापणे जमा झाले. आता कमी झालेली आहे थोडी रक्कम. पुढच्या वर्षी काय होणार आहे की त्या वर्षातलं जे आर्थिक वर्षातलं जे व्याज असणार आहे ते 1 लाखावर नसता 1,10,000 असणार. बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट जो असतो तो प्रिन्सिपल अमाऊंटवर नसतो, सरळ व्याजाने, हा चक्रवाढ व्याजाने असतो. बरोबर. विच इज अ कंपाऊंडिंग. त्यामुळे ज्यांनी आज 10-15 वर्षापूर्वी जे त्यांनी PPF मध्ये अकाउंट ओपन केलं असेल त्यांना त्यांची बॅलन्स किती झालेला आहे तो त्यांना बघायला सांगा. आणि ते माझ्याशी निश्चितच सहमत होते. आइन्स्टाईननी सुद्धा सांगितलं कंपाऊंडिंग इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. आणि अशी अनेक वंडरफुल एक्झाम्पल्स माझ्याकडे आहेत आणि अनेकांनी आम्हाला त्याच्याबद्दल शतशः धन्यवाद दिलेले आहेत की सर ह्या गोष्टींकडे तुम्ही आमचा एक दृष्टिकोन वळवलात आणि आमच्या जे काही रक्कम आम्ही जे काही आमचं इन्कम होतं त्याच्यात तुम्ही आम्हाला अक्षरशः आश्चर्यकारक असे आम्हाला फायदे मिळवून दिलेले आहेत. मी म्हटलं ह्याच्यात माझं काहीच कर्तृत्व नाहीये, तुम्हाला फक्त मी त्याला एक मार्ग दाखवला आणि तो कसा अंमलात आणायचा, इम्प्लिमेंट कसा करायचा ना हे फक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही ह्या गोष्टीचा आवर्जून विचार करा आणि तुमच्या कल्पनेपलीकडे तुम्ही संपत्ती होऊ शकता. आणि म्हणून मी म्हणतो की अशा प्रकारे आम्ही तुम्हाला रीच करतो. हा. तुम्ही 2-3दा म्हणालात आतापर्यंत की तुमचे नॉमिनल चार्जेस आहेत, तुम्ही फार चार्जेस घेत नाही. मग हे आता रिसर्च टीम आम्हाला युएसच्या शेअर मार्केट बरोबर कनेक्ट करून देणं, हे सगळं नॉमिनल चार्जेस मध्ये कसं बसवता? मुख्य म्हणजे मी ना मूळचा माझा व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्टचा होता. तर जेव्हा इंटरनॅशनली आम्ही जेव्हा काम करायचो तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की व्हॉल्यूमचा जो बिझनेस मिळतो तो जास्त मोठ्या प्रमाणात मिळतो. तर त्यामुळे 1-2 कस्टमरकडनं एकदम सगळे चार्ज घेण्यापेक्षा आम्ही आमचा कस्टमर्स वाढवला, त्यांना सेवा देतो. त्यांच्यामुळे आमच्या कंपनीचं प्रमोशन ते स्वतःच करतात. नॉमिनल चार्जेस आणि फायदा काय होता ना, इट्स अफोर्डेबल टू एव्हरीवन. त्याचा आम्हाला निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे की MPFC ग्लोबल इन्व्हेस्टमेंटमुळे अशी अनेक गुंतवणूकदार नव्याने आमच्या क्लायंट लिस्टमध्ये ऍड होत आहेत आणि ते आनंदी होत आहेत, समाधानी होत आहेत, आमच्याबद्दल अजून इतरांना सांगत आहेत. ही गोष्ट मला जास्त समाधानकारक आहे. त्यामुळे मी अशा प्रकारे आम्ही चार्जेस अगदी नॉमिनल ठेवले आहेत, अफोर्डेबल टू एव्हरीवन. अशा प्रकारचे आमचे ते एक साधं सोपं आमचं सूत्र आहे. शेवटचे 2 प्रश्न विचारतो सर. एक तर प्रत्येक मध्यमवर्गीयाला पडलेला प्रश्न आहे की माझ्या मुलांचं शिक्षण, त्यांचं फ्युचर वगैरे, तर याची जर तजवीज एका मध्यमवयीन माणसाला करायची असेल तर त्यांनी काय अप्रोच ठेवावा? हाऊ डू दे मॅनेज? म्हणजे हे तर कळालं की आपण SIP करू, SIP करू, पण काही वेगळी स्ट्रॅटेजी म्हणा किंवा काही वेगळी थॉट प्रोसेस त्याच्या मागे असायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही काय करतो ना की आम्ही त्यांच्या प्रत्येक गोलसाठी ना म्हणजे त्याला वेगळे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स देतो. बरं. की आता म्हणजे मला अगदी आवर्जून अभिमानाने आनंदाने सांगावंसं वाटेल की आमच्याकडे गुंतवणूकदारांकडे नवीन विवाहित जोडपी ज्यांना आत्ताच मुलं झालेली आहेत, त्या मुलांची वय अजून 1 वर्षाची पण नाही झालेली, त्यांनी आमच्याकडे SIP करायला सुरुवात केलेली. समजा मुलगा म्हणजे मुलगा किंवा मुलगी, आता ते फरक कोणीच आता हे करत नाहीये
की त्याच्या शाळेपर्यंत शिक्षणाचा खर्च, पुढच्या कॉलेजचा खर्च, बरेच जणांना भारताच्या बाहेर त्यांना शिक्षणासाठी तो खर्च, ह्या प्रत्येक गोलसाठी ते आमच्याकडे SIP सुरू करतात आणि आम्ही त्यांना तसं मार्गदर्शन करतो. तर त्यामुळे आज जेव्हा ते मूल 1 वर्षाचं पण झालेलं नसताना 20व्या वर्षी त्याला जो काही खर्च आहे त्याची आम्ही तजवीज आता करून ठेवतो. वा. त्याच्यात 2 फायदे होतात. एक तर एक खूप मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होते आणि त्यावेळेला त्यांना कर्ज घ्यायची गरज लागत नाही. आणि ते सगळ्यात मोठा जो बोजा असतो, आज अनेकांना काही कोटींची कर्ज घेत आहेत, त्याच्यावर व्याज देत आहेत. तर ही पाळी ह्या मुलांवर 20 वर्षांनंतर येणार नाही आणि हे त्या पालकांना पटलेलं आहे आणि ते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोलसाठी इन्व्हेस्टमेंट वेगळ्या करत असतात. त्याच्यात मी आवर्जून पर्सनली वैयक्तिकदृष्ट्या काय करतो की प्रत्येकाच्या कपॅसिटीप्रमाणे, इन्कम रेंजप्रमाणे आम्ही त्यांना ते तसे इन्व्हेस्टमेंट सुचवतो. बरं. त्यामुळे मी म्हणजे त्याला कोणाला वाटत झालं की ह्याची तर 50,000ची सीप आहे. म्हणून 50,000ची सीप ज्यावेळेला करतो त्यावेळेला त्याचा पगार तसाच असतो. तुझी तर आता कपॅसिटीचा पगाराचा तसा नसेल, 50,000 5,000ची सुरू कर. कंपाऊंडिंग ही कुठल्याही रकमेवर अवलंबून नसते. तुम्ही जेवढा वेळ त्याला द्याल, इन्व्हेस्टमेंटला नर्चर करायला, ग्रो व्हायला जेवढा वेळ द्याल, तेवढा तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. तुम्ही किती टाकताय हे कमी महत्वाचं आहे, किती लवकर आणि किती काळ ठेवताय. येस, ते फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे येस, लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स वाढायला लागलेला आहे आणि त्यांना पटायला लागलेलं आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये एक अजून गोष्ट आहे की पहिली 5 वर्ष तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसला नाहीत, पर्टिक्युलरली SIP मध्ये. बरं. खरी ग्रोथ जी होती ती 6व्या वर्षानंतर व्हायला लागते. हो का? आणि त्याच्यापेक्षा जास्त ग्रोथ जी होती ती 10व्या वर्षानंतर व्हावी लागते. पण तिथपर्यंत तुम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. आणि ते घरा तुम्ही जर तेवढे टिकून राहिलात, देन इट्स बियॉन्ड युअर इमॅजिनेशन, हे मी निश्चितच सांगू शकतो. शेवटचा प्रश्न विचारतो सर. आपल्या अख्ख्या चर्चेच्या शेवटी हा प्रश्न विचारणं थोडं गमतीशीर आहे, पण शेअर मार्केट म्हटलं की हाय रिस्क हाय रिवॉर्ड वगैरे ते तर आपण म्हणतोच नेहमी. मग एखाद्याला जर रिस्क कमीत कमी करायची आणि रिवॉर्ड मात्र शक्य तितका वाढवायचा आहे, तर अशी जर इच्छा असेल तर काय करावं? त्यासाठी मी तुम्हाला सांगेन की आधी तुम्ही आमच्याकडे या, MPFC ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मध्ये. बरोबर. कारण असं आहे की आम्ही 2.5 वर्षात ज्या काही ठेचा खाल्लेल्या आहेत त्या आमच्या सल्ल्यानुसार तुम्हाला तो जो पॅच आहे, बॅड पॅच, तो अवॉइड केला जाईल. लर्निंग कर्व झालेला आहे, पूर्ण झालेलं आहे. दुसरी गोष्ट की आता टेक्नॉलॉजी आहे, आमची रिसर्च टीम आहे, अभ्यास आहे, त्याच्यामुळे तुमची रिस्क टेकिंग कपॅसिटी, रिस्क टेकिंग ॲपेटाईट हे आम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल आम्ही इव्हॅल्युएट करतो. आणि कपॅसिटी आणि ॲपेटाईट. बरं. त्याच्याप्रमाणे आम्ही हे करतो आणि मगच आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचे वेगळे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला देतो. त्याच्यात एक मला आवर्जून सांगावं वाटेल की अलीकडच्या काळात म्हणजे विशेषतः कोरोनानंतर महिला वर्गांचं शेअर बाजारात यायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. बरं. माझ्याकडे आज सुद्धा साधारण 60% गुंतवणूकदार या महिला आहेत. काय सांगता? येस. अरे वा, व्हेरी. आणि त्याच्यातून अजून एक सांगतो, म्हणजे आपण त्यांना गृहलक्ष्मी म्हणतो. हो. त्यांना जे रिटर्न्स मिळतात ते पुरुषांपेक्षा जास्त मिळतात. हा पण एक मला आश्चर्यकारक असा अनुभव आलेला आहे. अरे वा. आणि त्यामुळे आवर्जून तुम्ही या. बायकोला काय कळतंय किंवा असे म्हणजे मी एक चुकीचं हे देत असेल, पण लोकांना वाटतं असं, पण असं वाटतं तर ते चुकीचं आहे. त्या खूप छान ग्रास्प करतात, खूप छान अभ्यास करतात, बरेच वेळा पुरुषांपेक्षा जास्त अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करतात आणि अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे जास्त यशस्वी होतात. तर तुमची पण थोडीशी, पुरुषांना मी सांगेन, मानसिकता बदला आणि निश्चित हे करा. आणि योग्य मार्गदर्शन केल्यानंतर रिस्क ही ऑलमोस्ट, मी तर म्हणणार नाही की झिरो रिस्क आहे, बरोबर, पण प्रमाण निश्चितच मिनिमाइज केलं जाईल आणि तुम्हाला एक चांगला नफा मिळत राहील. आणि आमची जी काही टॅगलाईन आहे, वी मेक यू रिच, ही तुम्हालाच लक्षात येईल. येस, आय एम बिकमिंग रिच. हे तुम्ही मला निश्चितच अभिमानाने, आनंदाने मला सांगाल आणि इतरांनाही सांगाल. स्त्रियांबद्दल हा टॅबू खरंच तुम्ही म्हणालात की वाटतं, पण आपल्या भारतीय कल्चरमध्ये बायकाच मॅनेज करायच्या ना, कुटुंबाचे फंड्स. करेक्ट. म्हणजे पुरुष कमवून आणेल आणि देईल, आता तू मॅनेज करवा सगळं. बरोबर आहे. मग ते तांदळाच्या डब्यात थोडे ठेवलेत, कुठे कुठे खाली ठेवलेत, आणि मध्ये आई अडीअडचणीला कामी आलेत. हे सगळं बायकांनी पिढ्यानपिढ्या केलेलं आहे. त्यामुळे
त्या शेअर मार्केटमध्ये भरपूर इन्व्हेस्ट करतायत आणि चांगला रिटर्न कमवतायत इज नो वंडर ऍक्च्युली. म्हणजे भारतीय बायका तर ऍटलिस्ट यात पूर्वीपासून मी master आहेत. याच्यात एक सांगेन ना की तांदूळाचा डबा आमच्या एमपीएफसी Exactly. इन्व्हेस्टमेंट कडे आलेला आहे. Correct. आणि एकच नाही तर असे असंख्य डबे आहेत. बरोबर. तर त्याच्यात तुम्ही गुंतवणूक करावी हम्म. आणि निश्चितच त्यांचं स्वतःचं, त्यांच्या मुलांचं, एकंदर कुटुंबाचं आणि पर्यायी देशाचं खरंय. निश्चितच याच्यात प्रगती होत बरोबर. आहे, होणार आहे. याच्याबद्दल 100% खात्री आहे. सुपर. मकरंद सर, थँक्यू सो मच. खूप शिकायला मिळालं, खूप नवीन गोष्टी कळाल्या. काय ना की मी सुरुवातीला म्हणालो तसं आपल्याकडे म्हणजे पैसा या विषयावर चर्चाच मुळात अशाच सुरू झाली. आधी आपण सरस्वती आणि लक्ष्मी विनाकारणच भांडण मारून ठेवलं होतं. खरंय, तसं करायची काही गरज गरज नव्हती. नाहीये. पण आता ते भांडण मिटलंय निश्चितच. आणि आता ओपनली या विषयावर चर्चा व्हायला लागल्यात आणि तुमच्यासारखे अनेक मार्गदर्शक आहेत ज्यांच्यामुळे मराठी माणूस खरोखर समृद्ध व्हायला लागलाय. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू. मी सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स कॅप्शनमध्ये टाकीनच. तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये विचारा. ही विल डेफिनेटली आन्सर. ठीक आहे, चलो. सरांनी जे काही आतापर्यंत सांगितले ते तुम्ही ऐकलंच आहे. तर लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा. लवकरात लवकर तज्ज्ञ मार्गदर्शकांना अप्रोच करा. मकरंद सरांचे कॉन्टॅक्ट तुमच्याकडे असणारच आहेत. आणि जस्ट ट्राय टू मॅनेज युअर फंड्स प्रॉपरली अँड गेट रिच ॲज सून ॲज पॉसिबल. या शुभेच्छांसह आज थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.